तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज नमो विद्याश आणि आश्रमातले सर्वजण चाललेले आहे अयोध्येला. तर तुम्ही आजचं वातावरण बघू शकता, एकदम मस्त वातावरण झालेलं आहे. थोडा भुरभुर पाऊसही चालू आहे आणि नमो सध्या रूममध्ये बसलेला आहे. तुम्हाला दाखवतो नमो काय करतोय. काय करतोय नमो? काय करतोय? काय ना बसलोय. मग आज अयोध्येला जाणार, कसं वाटतंय तुला? अयोध्येला जाणार आहे ना आज, कसं वाटतंय तुला? मस्त पुस्तक आहे. आणि तुझी शॉपिंग आणि ते झालं, कपडे बिपडे घेतले का एकदम? झाले. भरले? आणि हा पसार काबर करून ठेवला असं आजूबाजूला? काय माहिती. काय माहिती. तर तुम्ही कुठं कुठं जाणार आहे? म्हणजे अयोध्या, प्रयागराज, अजून वाराणसी, अजून काशी, बस एवढंच ना? हे तर 4 ठिकाणी जाणार आहेत. तर नमूने तसं सांगितलं आता तसं. आणि तू ब्लॉग नीट शूट कर, तिकडचे चांगले चांगले स्पॉट थोडी माहिती सांग आपल्या व्ह्युअर्ससाठी. तर भावांनो, अजून एक मला एक हे होता, प्रश्न होता की तुम्हाला हिंदी कंटेंट पाहण्यासाठी इच्छुक आहात की फक्त मराठी कंटेंटही चालेल या चॅनलवर तुम्हाला? जर एकदा मी एक व्हिडिओ हिंदी म्हणून पण अपलोड करतो, जर तुम्हाला ती आवडत असेल तर मी हिंदी पण बनवतो आणि मराठी पण बनवतो. टायटल तुम्ही वाचून तसे ब्लॉग बघू शकता, हिंदी तर हिंदी, मराठी तर मराठी. तर परत आपल्या याच्यावर येऊया ब्लॉगवर. तर एकदम चांगली शूट कर तिकडे गेल्यावर. आणि बस किती वाजता येणार आहे आत्ता? 6:30. किती? 6:30. 6:30 वाजता बस. ट्रॅव्हलर ना? ट्रॅव्हलर येत आहे 6:30 वाजता. 9 वाजताची यांची ट्रेन आहे. आता पाहूया बाहेर वातावरण. हे पाऊस सुरू झाला आहे. इथं गोडाऊन आहे बॅक साईडला. तुम्हाला पाऊस दिसतोय की नाही ते कळत नाही. पाऊस सुरू झालेला आहे एकदम. एकदम मस्त असं वातावरण झालेलं आहे. आता भेटूया बस आल्यावरतीच. तर मित्रांनो, बस आता 5-10 मिनटात येतच आहे. आता वाजले आहे 6:15. नमो गंगे महागंगे महादेवस्य वल्लभे वैते त्वाम महादेवी भागीरथी नमोस्तुते. हां, ऐका. ज्यावेळी तुम्ही लोक आंघोळ करता त्यावेळी संगमावर तिथे 2 माणसं आपले मोबाईल पैसे स्वयं समारायचे आणि 4 माणसं आंघोळ लायचे. सर्व माणसं होळीवर आपले सामान ठेवून एक सोबत आंघोळला जाऊ नका. तिथे गर्दी राहतील, लवाळ लोक असते, तुमचे सामान घेऊन पाहून जाते. तर तुम्ही लक्षात ठेवा, आपला बाईक पिशी मोबाईल पर्स हा तुमची जिम्मेवारी, माझी नाही, त्यांची नाही, काकाची. तुमची जिम्मेवारी, तुम्ही स्वयं समारायची. आणि ज्यावेळी तुम्ही लोक आंघोळ करता तिथे तुम्हाला बरेच भामटे भेटते. ते काय म्हणते, नारे घे टाका, पुडिया घे टाका, दूध घे सोळा, फुल घे सोळा, नंतर पैसे सांगते. तुम्हाला काही माहित नाही, तुम्ही कोणाचे काही साहित्य हातात घेऊन एकदा सोडले पासून गेले. त्यानंतर ते पैसे सांगते, 500 द्या, 200 द्या, पैसे देते, ते भांडण करता. तर तुम्ही लक्षात ठेवा, तिथे कोणाचे काही साहित्य घेऊ नका, फक्त आंघोळ करायची. ज्या ठिकाणी आंघोळ करता तिथे 10,000 रुपये आंघोळ चार्ज, घाटाचे चार्ज 10,000 रुपये लागते द्यायचे. होळीचे पैसे अगोदर देऊ नका. अगोदर तुम्ही लोक आंघोळ करायचे. आंघोळ झाल्यानंतर परत आल्यावर जे वेळ तुम्ही रिटर्न होळी सोडता, मग 100 रुपये प्रत्येक मासाचे होळीमध्ये द्या, बरं का? हा तुमची आंघोळीची माहिती. त्याच्यानंतर क्षेत्राची माहिती घ्या. आता तुम्ही लोक कळला का सगळे माहिती आंघोळीचे? ऐकू येत ना? हा. आता तुम्ही कुठे आले? क्षेत्राचे नाव काय? प्रयागराज. हा प्रयागराज नाव कसं झाली? प्रा आणि याग ते मिळून झाला प्रयाग. प्रा म्हणजे काय? प्रथम. आणि याग म्हणजे काय? यज्ञ. ब्रह्मदेवानी प्रथम यज्ञ कुठे झाला होता? इकडे झाला होता, ते क्षेत्रात झाला होता. त्याकरता ते नाव झाली प्रयाग, म्हणजे प्रथम याग. तिच्या पुढचा नाव काय? प्रयागराज. कशाला? आपले भारताला जितके बी तीर्थ आहेत, सर्वात मोठा तीर्थ कोण?
प्रयाग आहे त्याला काय म्हणतात सर इथेच राजा त्याकरता ते पूर्ण झाली प्रयागराज. इथे 12 वर्षाला महाकुंभ होते. अजून 3 ठिकाणी महाकुंभाचे हरिद्वार उज्जैन नाशिक. पण 4 ठिकाणी सर्वात मोठा महाकुंभ कुठेचे प्रयागाचे आहे. इथे जास्त मोठे महाकुंभ होते. हरिद्वार उज्जैन नाशिकला फक्त 12 वर्षाला कुंभ होते. पण या ठिकाणी 2 कुंभ असते. प्रत्येक 12 वर्षाला महाकुंभ आणि प्रत्येक 6 वर्षाला अर्धकुंभ. जे अर्धकुंभची प्रथा आहे ते फक्त प्रयाग आहे, अजून कुठे होत नाही. आपल्या नाशिकला बी महाकुंभ होते. तिथे आपण लोक काय करतात आंघोळ करायला येतात. आंघोळ झाली तरी आपल्या घरात येतात परत. पण या ठिकाणी थोडे वेगळे महत्व आहे. इथे लोक 1 महिन्याला मुक्काम करतील. पौष पौर्णिमा ते माघ पौर्णिमाला रावटी लावून मुक्काम करतात. प्रत्येक दिवस संध्याकाळी सकाळी आंघोळ करतात आणि कथा जे चालते ते सगळे पाहतात. तुम्ही लोक इथे आंघोळ करता त्रिवेणी संगम त्याची काय महत्व आहे. शास्त्रात असं म्हणणं आहे जे कोणी माणसं इथे त्रिवेणी संगमला आंघोळ करतात तर त्यांचे जन्मजन्मांतात जे कोणी दोष पाप घडलेला आहे ते निघून जातील. आता तुम्ही आंघोळ करायची. नमो पार्वती पते हर हर गंगा मैया की जय. गंगा मैया की जय. गणपती बाप्पा कार्तिक स्वामी की जय. हनुमान भैया की जय. स्वामी विद्यानंद महाराज की जय. ये देखिए गाइस, हम हैं अभी प्रयागराज के इधर किनारे भी गंगा माता की उधर। सुबह के अभी 9:30 बज गए। ये किसका है? हमारा। रामचंद्र की जय. जय जय सिया राम लक्ष्मण जानकी जय भगवान.
वृंदावन बिहारी लाल की चला आपण जाऊ वरती. जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पियुष बोर्डे ब्लॉग्स चॅनलला. धन्यवाद.